जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने आज मी या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार जिल्ह्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय विक्रमदादा, सांगली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय गुजरात पाटील, सांगली शहराच्या नेत्या आदरणीय जयश्रीताई वहिनी, या ठिकाणी उपस्थित सर्वच पत्रकार वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि बंधू, प्रथमतः पत्रकार परिषदेसाठी आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। येणाऱ्या 5 सप्टेंबर रोजी जो सर्वपल्ली राधाकृष्णन देशाचे माजी राष्ट्रपती एक शिक्षक दिन म्हणून आपण तो दिवस आपल्या गुरूंना वंदन करण्याकरता आपण मोठ्या आनंदाने उत्साहाने देशभरात साजरा करत असतो। अशा एका पवित्र दिवशी या सांगली जिल्ह्यामध्ये एक ऐतिहासिक कार्यक्रम आज आम्ही घेत आहोत। जिल्ह्याचे सुपुत्र पलुसकडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मंत्री, भारतीय विद्यापीठाचे संस्थापक, भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे संस्थापक पदवी आदरणीय स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या पूर्ण पुतळा आणि स्मारक जे डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सरकारी साखर कारखान्याच्या परिसरात उभं केलेलं आहे। अशा पुतळ्याचा आणि स्मारकाचा लोकार्पण सोहळा हा 5 सप्टेंबर रोजी देशाचे ज्येष्ठ नेते, आमच्या सर्वांचे नेते आणि देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते, काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधींच्या हस्ते शुभ हस्ते होणार। या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेब उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीने देशाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर शिवसेनेचे जो बाळासाहेब ठाकरे साहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबर तेलंगणाचे मुख्यमंत्री आदरणीय रेवंत रेड्डी साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातले सर्व नेते आदरणीय नाना पटोलेजी, प्रांताध्यक्ष काँग्रेस पक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते व विधिमंडळ नेते काँग्रेस पक्ष आदरणीय ऋतुराज चव्हाण साहेब, माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री आदरणीय मुकुल वासनिक साहेब आणि आदरणीय विजय वडेट्टीवार महाराष्ट्राचे विरोधी पक्ष राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय जयंत पाटील साहेब आणि ही सगळी मंडळी या कार्यक्रमासाठी 5 सप्टेंबर उपस्थित राहणार आहेत। स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी 50 वर्ष या सांगलीच्या मातीतून महाराष्ट्रामध्ये समाजकारण, राजकारण, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, साहित्य अशा सर्वच क्षेत्रांमध्ये मोठं असं काम केलेलं आहे। विशेषतः भारतीय विद्यापीठाच्या स्थापनेपासून जे 60 वर्ष शिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे, हे भारतीय विद्यापीठ शिक्षण संस्था एक छोट्याशा गल्लीतून आज महाराष्ट्रात आणि देश पातळीवर पोहोचली। काँग्रेस पक्षाच्या विचारातून सातत्याने साहेब पलुसकडेगावचे आमदार म्हणून कार्यरत राहिले आणि महाराष्ट्रामध्ये वने, उद्योग, महसूल, शिक्षण, पाटबंधारे